थँक्यू. थँक्यू. थँक्यू कमलवीर. आणि आता तुमचं सेशन आपलं आपण इथं थांबवतोय आणि ताई ज्या आहेत शीतलताई या ठिकाणी आलेल्या आहेत. शीतलताई, तुमचं स्वागत आहे. शीतलताई या विपस्सी फाउंडेशनच्या विपस्सी फाउंडेशन ह्या त्या लीड करतात. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. धम्ममंगलम ग्रुप आणि त्यांचं एक मोठं कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे. कारण बाहेरच्या देशांमधले जे काही वेनरेबल मंक आहेत, मोठ्या मोठ्या मॉनेस्ट्री, थायलंड असेल, बर्मा असेल, त्या ठिकाणी वरून भिक्षू संघाला या ठिकाणी आणणं, त्यांचे शिबिर आयोजित करणं, ते लोकांपर्यंत धम्म पोहोचवणं, असं मोठं काम ताईने केलेलं आहे. आणि ताईंना आपण आत्ता सोमवारी ऐकलं असेल की भंतेंचं जे ट्रान्सलेशन आहे ते ताईने केलं. तर स्वीटनेस ऑफ धम्मा जे आहे, म्हणजे धम्माची जी गोडी आहे ती जर ऐकायची असेल तर आपल्याला ती ताईच्या आवाजातून ऐकायला मिळते. तर ताईंना मी विनंती करतो की भंतेंनी आपल्याला बुद्धानुसती हे प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे. तर नेमकी बुद्धानुसती कशी प्रॅक्टिस करायची, बुद्धानुसतीमध्ये 9 क्वालिटीज ज्या आहेत बुद्धांच्या, त्या काय आहेत, ते सर्व आपल्याला ताई सांगतील. तर मी ताईला विनंती करतो की त्यांनी धम्मदेशना द्यावी. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. नमो बुद्धाय सर्वांना. ओके, तर आपण ज्याप्रमाणे भंतेंनी सांगितलेलं आहे आपल्याला की 8 दिवस आपण बुद्धानुसतीची प्रॅक्टिस करायची आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना माहिती आहे बुद्धानुसती काय आहे. भगवान बुद्धांच्या जे 9 गुण आहे, 9 क्वालिटीज आहेत, त्यांना आपण बुद्धानुसती असे म्हणतो. वंदनेमध्ये बरेच लोक अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्न हे इतिपिसो भगवा अरहं सहजपणे म्हणतात, परंतु यालाच बुद्धानुसती म्हणतात हे अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही. जस्ट वंदना म्हणायची म्हणून म्हणायची, आपण तसं म्हणतो, परंतु भगवान बुद्ध म्हणतात की जर आपल्याला सुत्तांबद्दल पालीचं जर नॉलेज आपल्याला घ्यायचं असेल, किंवा आपल्याला जर खरंच वाटत असेल की कुठल्या तरी सुत्ताचा आपण अभ्यास केला पाहिजे, किंवा त्याचे बेनिफिट्स जे आहेत, त्याचे जे फायदे आहेत ते आपल्या लाईफमध्ये आले पाहिजे, तर त्यासाठी बुद्ध वचन आहे की भगवंत म्हणतायत की तुम्हाला पालीच्या हजारो गाथा पाठ असण्यापेक्षा एक अर्थासोबत एक गाथा जरी तुमच्या पाठ असेल तर ती हजारो सुताची बरोबरी करू शकते. असंच झालेलं आहे. बरेच लोक आजच्या जनरेशन मध्ये आपण बघतो की त्या दिवशी भंतेंनी देखील खूप छान आपल्या धम्मदेसनेमध्ये सांगितलं की लोक म्हणतात की तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे. बट मूळतः जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या धम्माच्या खोलवर पर्यंत जातो तेव्हा आपल्याला कळतं की विज्ञान हे तथागत भगवान बुद्धांच्या धम्मावर विज्ञानावर तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा आधारलेला नसून विज्ञान जे आहे हे बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. तर आजचे जितके काही वैज्ञानिक असतील ते बुद्धांच्या संशोधनाचा शोध घेत त्याच्यावर रिसर्च करत कुठलाही प्रकारचा नवीन प्रयोग करून बघतात आणि मग तो त्यांच्या सांगितलेल्या मार्गानुसार त्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. तर जेव्हा आपण बुद्धानुसतीची प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच तथागत भगवान बुद्धांना आपण का म्हणून वंदन केलं पाहिजे. तर आजच्या धम्मदेसनेमध्ये आशा आहे की तुम्हाला कळेल की बुद्धानुसती आपण काय प्रॅक्टिस केली पाहिजे, कशासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचे बेनिफिट्स काय असतात, आणि का ती इतकी इम्पॉर्टन्स आहे आपल्या ऍज अ बुद्धिस्ट. एक स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेत असताना, चाहे ते कुठल्याही जाती धर्मामध्ये कुठलाही व्यक्ती जन्माला आला असेल, परंतु तो जर धम्म प्रॅक्टिस करतोय तर कारण की भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो कुठल्या तरी समुदायासाठी नाहीये, कुठल्या तरी जाती वर्गासाठी नाहीये, तर भगवान बुद्धांचा धम्म हा या सृष्टीतील सर्व जीवांसाठी समान आहे. ती जी श्रद्धा आहे ते जेव्हा आपण बुद्धानुसती प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच तथागत भगवान बुद्धांमध्ये किती अनुकंपा होती, किती मैत्री होती, किती करुणा होती प्रत्येक जीवांबद्दल. म्हणून आज
तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा काही लोकांनी ऑक्युपाय केल्यासारखं बिहेव करतात की हा माझा धम्म आहे, मी बुद्धिस्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा आम्हाला धम्म आहे आणि तो आमच्याच पुरता राखीव आहे, आम्ही आहोत या धम्माचे अनुयायी. तर हे ह्या ज्या चुकीच्या ज्या आपल्या संकल्पना आहेत त्या जेव्हा आपण रिअल प्रॅक्टिसमध्ये उतरतो, मेडिटेशन प्रॅक्टिस करतो आणि त्याची सुरुवात ही बुद्धानुसतीपासून होते. कारण की जेव्हा तुम्ही बुद्धानुसती खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस करता तेव्हा आपल्यामध्ये त्या लेवलची श्रद्धा उत्पन्न होते, बुद्ध धम्म संघाप्रती विश्वास उत्पन्न होते. तर आज आपण आपल्या धम्मवेस्तेमध्ये ते बघणार आहोत की कसं आपण बुद्धानुसती प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मला तरी आता अजूनही मी शिकत आहे. दादांनी फार मोठं एक्सप्लेनेशन दिलं की ओके मी इथे शिकले, माझं खूप वर्षाचं बुद्ध शासनासाठी माझं काम आहे. ऍक्च्युली खरंच आपण सर्वच एक पुण्यवान सत्व आहोत या जीवसृष्टीमध्ये की बुद्ध शासनामध्ये कुठलं तरी एक काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण त्याच लेवलचे आहात आणि मी सुद्धा त्याच लेवलची आहे. कारण की आपण सर्व निर्वाणाचे प्रवासी आहोत. आपण निर्वाणासाठी प्रयत्न करतोय. अजून आपण मार्गफलाला प्राप्त झालेलं नाही, तर आपण मार्गावर आहोत. त्याच्यामुळे आपण सगळे समान आहोत. हे आपल्या चित्तामधली मैत्री असते की आपण कुणाला तरी आदर देतो, सन्मान देतो, त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतो कारण धम्माच्या मार्गावर कुठेतरी त्यांनी आपल्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास केलेला असते. म्हणून आजही जेव्हा मी तुम्हाला बुद्ध गुण सांगेल, होऊ शकते त्याच्यामध्ये थोडा बहुत डिफरन्स असेल. कधी काळी धम्म शिकवत असताना काही चुका पण होऊ शकतात. तर त्या सुद्धा आपण तेवढ्या मैत्रीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कारण की त्या दिवशी आपण बघितलं, भंतेंनी किती सुंदररित्या सांगितलं की भगवान बुद्धांचा धम्म हा फक्त बुद्धांनाच संपूर्ण माहिती आहे. तो आपल्याला कधीच संपूर्ण माहिती असू शकत नाही. जेव्हा आपण आता बुद्धगुणची प्रॅक्टिस करणार तेव्हा संपूर्ण बुद्धगुण जसेच्या तसे मला माहिती आहे, मला याचा संपूर्ण अभ्यास आहे, असं या सृष्टीमध्ये कुणीही म्हणू शकत नाही. ज्या वेळेस तुम्ही बुद्धगुणांची डीप 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 प्रॅक्टिस करता तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक बुद्धगुण हा नव्याने तुमच्या समोर येतो. एक नवीन रूप त्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन अर्थ शोधता. म्हणून आजच्याही धम्मदेशनेमध्ये बरेचसे इथे जाणकार असतील, त्यांच्या चित्तामध्ये प्रश्न उभा असेल की अरे आजपर्यंत तर मी या बुद्ध गुणाचा अर्थ असा समजला होता आणि नेटवर तर असं आहे, यांनी तर हे सांगितलेलं, ह्या पुस्तकामध्ये हे असेल. त्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. प्रत्येकासाठी बुद्ध गुणांचे अर्थ जे आहेत, जसे जसे त्यांची प्रॅक्टिस आतमध्ये जाते तसे तसे भगवान बुद्धांच्या गुणाचे अर्थही तेवढेच डीप होत जातात. म्हणून होऊ शकते की तेव्हा तुम्ही बुद्ध गुणचे मिनिंग ऐकाल, तुम्हाला थोडं डिफरंट वाटेल वगैरे, तर ते आपण मैत्रिणी ऍक्सेप्ट करायचंय, शिकायचंय आणि समोर जायचंय. तर आपण आता मी माझ्या धम्मदेसनीला सुरुवात करेल. तर सर्वप्रथम आजच्या या धम्मजीवनच्या प्लॅटफॉर्मवरून जे धम्म लोकांपर्यंत जात आहे, तर या धम्मदेसनीचा लाभ या संपूर्ण चक्षुवालामधील सर्व जीवांना समान भागात प्राप्त होऊन या मैत्रीभावाने आजची धम्मदेसना सुरू करीत आहे. समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस सुनन्तो सद्गमुखदम् धम्म सवनकालो अयं भदन्ता धम्म सवनकालो अयं भदन्ता धम्म सवनकालो अयं भदन्ता साधु साधु
साधु अरहं सम्मा सम्बुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसधम्मं सारथी सत्तादेवं मनुस्सानं बुद्धो भगवाति सर्व श्रद्धावंत धर्मोपासक, जसं की आपण जेव्हा बुद्धानुसती ध्यानाची प्रॅक्टिस करतो तेव्हा सर्वसाधारणरित्या जसे आपण डेली आनापानसती ध्यानासाठी बसतो सेम त्या पोस्चरमध्ये तुम्ही ध्यानासाठी बसू शकता. एकदम रिलॅक्स. बरेच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की ते काय करतात की ताठ बसायचं म्हणून शरीराला एकदम ताठ ठेवतात. त्या ताठरतेमुळे आपल्या श्वासावर प्रेशर येतं आणि मग त्याच्यामध्ये अनेक विचार उत्पन्न होतात आणि व्यक्ती जो आहे तो ध्यानापासून भरकटतो. म्हणून जेव्हाही तुम्ही ध्यानाला बसाल, आवश्यक नाही आहे की तुम्ही क्रॉस लेग बसलं पाहिजे, पद्मासन मध्ये बसलं पाहिजे, अर्ध पद्मासन मध्ये बसलं पाहिजे, किंवा तुम्ही एकदम ताठ बसलं पाहिजे. तुम्ही चेअरवर बसू शकत नाही, किंवा तुम्ही बेडवर बसू शकत नाही, की तुम्ही खाली बसू शकत नाही. अशी कुठलीही अट तुम्हाला ध्यानाला बसण्यासाठी नाही आहे. परंतु भगवंत म्हणतात की जर तुम्ही पद्मासन किंवा अर्ध्या पद्मासन मध्ये ध्यानाला बसू शकत असणार तर ते एक सगळ्यात चांगली स्थिती असते ध्यानाला बसण्याची. कारण की त्यावेळेस आपलं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीला आपण स्थिर ठेवू शकतो. म्हणून शक्यतो ध्यानाला बसलेलं असताना खाली बसण्याचा, जमिनीवर प्रयत्न करायचा. बसायसाठी आपण एक नॉर्मल कुशन वगैरे घेऊ शकतो आणि त्यानंतर मग हळुवारपणे लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास सोडायचा. त्याला आनापानसती साधना म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे असं म्हणतात. जेव्हा तुमचा आनापानसती साधनेचा सराव असेल तेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी शिकणारच आहात किंवा शिकलेले असणार. परंतु बुद्धानुसती जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्याही वेळेस आपण सर्वसाधारण आधी 1 ते 2 मिनिट लांब श्वास घ्यायचा, सोडायचा, लांब श्वास घ्यायचा, सोडायचा आणि त्याच्यानंतर बुद्धानुसती प्रॅक्टिस करायची. बुद्धानुसती प्रॅक्टिस करणे म्हणजे काय की भगवान बुद्धांचे जे अणु आहेत, भगवान बुद्धांचे जे अणु आहे ज्याला म्हणतो आपण बुद्धा अनुसती, म्हणजे भगवान बुद्धांच्या गुणांवर, अणुगुणांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे बुद्धानुसती. मग भगवान बुद्धांचे 9 गुण कुठले, असं काय आहे त्या 9 गुणांमध्ये? हे 9 गुण असे आहे की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनेक जीव, अनेक सत्व जन्माला येतात. त्याच्यामध्ये कोणी राजा असतात, सम्राट असतात, कोणी अरहंतही असतात, श्रोतापन्न असतात, अनागामी असतात, सकदागामी असतात. हे संपूर्ण सत्व जन्माला येतात आणि मृत्यू पावतात. परंतु त्या कुठल्याही व्यक्तीमध्ये हे 9 गुण कधीच येऊ शकत नाही. कारण की हे 9 गुण, हे जे 9 क्वालिटीज आहे, ह्या 9 क्वालिटी फक्त आणि फक्त सम्मा समृद्धांच्याच असतात. बाकी त्या 9 क्वालिटीज इतर कुठल्याही जीवामध्ये येऊ शकत नाही. म्हणून ह्या जेव्हा आपण बुद्ध म्हणून एका प्रतिमेला वंदन करतो, एका मूर्तीला वंदन करतो, किंवा डोळे बंद करून बुद्ध हे नाव जेव्हा आपण स्वतःच्या चित्तामध्ये धारण करतो तेव्हा आपल्याला हे कळायला पाहिजे की बुद्ध हे एक असे व्यक्ती आहे की त्यांची बरोबरी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये
कुणीही करू शकत नाही अशा महान जीवाला, जे आजपासून हजारो वर्षापूर्वीही तेवढे श्रेष्ठ आणि वंदनीय होते, आजही ते तेवढे श्रेष्ठ आणि वंदनीय आहेत, आणि आजपासून हजारो वर्षानंतरही ते तेवढेच श्रेष्ठ आणि वंदनीय असतील, अशा महान सत्वाला मी वंदन करीत आहे. म्हणजेच बुद्धं शरणं गच्छामि, मी तथागत भगवान बुद्धांना वंदन करीत आहे. मग जेव्हा आपण बुद्धांना वंदन करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये जेव्हा ह्या 9 क्वालिटीज येतील, तथागत भगवान बुद्धांचे 9 गुण आपल्या स्मरणामध्ये असतील, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पूर्ण श्रद्धेनिशी बुद्धांना वंदन करू शकणार. बुद्धांच्या धम्मावर आपला विश्वास हा प्रगल्भ होत जाईल. बुद्धांच्या संघाप्रती आदर आणि श्रद्धा उत्पन्न होईल. कधीही कुठल्याही बुद्ध वचनावर चित्तामध्ये विचिकिच्छा भाव उत्पन्न होणार नाही. विचिकिच्छा म्हणजे बुद्ध धम्म संघ याप्रती शंका आपल्या चित्तामध्ये कधीही उत्पन्न होणार नाही. जसं की सर्वसाधारण उदाहरण द्यायचं झाल्यास, आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवतो. एक लहान बाळ जे असते ते एकदम निरागसपणे आईवडिलांवर विश्वास ठेवते. मग वडील म्हणतील बेटा हे असं आहे, तर त्याच्या चित्तामध्ये काही एक प्रश्न उत्पन्न होत नाही. पप्पांनी सांगितलं म्हणून हे हेच आहे, मम्मीनी सांगितलं म्हणून हे हेच आहे. त्याच्या चित्तामध्ये काहीही एकही अवांतर विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण की त्या निरागस चित्तामध्ये त्याचे आई वडील हे सर्वात श्रेष्ठ असतात, सर्वात आदरणीय असतात त्यावेळेला. म्हणून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आणि श्रेष्ठ अशी त्या बाळाची समज असते. तर म्हणूनच जेव्हा आपण बुद्धांच्या सांगितलेल्या मार्गावर धम्मामध्ये जेव्हा आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा मनुष्याची हानी या मार्गापासून जर कुठे होत असेल, तर त्याच्या आतमध्ये उत्पन्न होणाऱ्या शंका. मग शंका कुणाबद्दल? बुद्ध धम्म संघाप्रती. हे खरंच बुद्धांनी हे सांगितलं असेल का? पहिला प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या चित्तामध्ये उत्पन्न असतो की हे पुनर्जन्म आहे का? देवलोक असेल का? नरकलोक आहे का? दुगती असते का? असे असे जन्म असतात का? पिशाच्य असते का? पुण्यानुमोदन असतं का? खरंच मृत झालेल्या व्यक्तींना आपण पुण्य शेअर करू शकतो का? मग तर हे हिंदू लोकांसारखं झालं. अशा प्रकारच्या आपण कम्पॅरेटिव्हली तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला बघतो, म्हणजे तुलना करतो त्यांच्यासोबत, की हा हिंदू लोक असे करतात म्हणून आपण हे असं नाही करायला पाहिजे, मुस्लिम लोक असे करतात म्हणून आपण हे नाही करायला पाहिजे, ब्राह्मण हे करतात म्हणून आपण हे नाही करायला पाहिजे. म्हणजे आपण आपला धम्म हा विरोधामधून पालन करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे आपण कधीही धम्म मार्गावर यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी हे बुद्ध गुण आहे. जेव्हा आपण बुद्ध गुणांचा सराव करतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती इतकी श्रद्धा उत्पन्न होते की बुद्धांच्या कुठल्याही वाणीवर, कुठल्याही वचनावर आपल्या चित्तामध्ये कधीही एकही शंका उत्पन्न होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस व्यक्ती खऱ्या अर्थाने मार्गावर आरूढ होतो. आणि म्हणूनच या निर्वाण मार्गावरील सर्वात पहिला मार्ग म्हणजे कुठला? श्रोतापन्न मग्ग आणि श्रोतापन्न फल. तर एक व्यक्ती जेव्हा श्रोतापन्न मार्गावर आरूढ होतो, सर्वात आधी त्याला त्याच्या मनामधील विचिकिच्छा हा दुर्गुण जो आहे तो नष्ट करावाच लागतो. जोपर्यंत एक श्रोतापन्न व्यक्ती, ज्याला श्रोतापन्न व्हायचं आहे, जोपर्यंत त्याच्या हृदयामधून बुद्ध धम्म संघाप्रतीची शंका जी आहे जोपर्यंत पूर्णतः नष्ट होत नाही, तोपर्यंत तो त्या मार्गावर प्रवासच करू शकत नाही. आणि फल तर मग हे खूप दूरची गोष्ट आहे. आणि एक वेळ का आपण जर श्रोतापन्न फल प्राप्त केलं, तर मग आपल्या शरीराचे कोणी 1000 तुकडे जरी करून टाकलेत, तरी सुद्धा आपल्या चित्तामध्ये कधीही बुद्धांप्रती शंका, धम्माप्रती शंका, संघाप्रती शंका उत्पन्न होऊच शकत नाही. तो असतो श्रोतापन्न प्राप्त झालेला व्यक्ती. तर म्हणून
आपण जेव्हा या प्लॅटफॉर्मवर आहे, आपण ध्यानासाठी अभ्यास करतोय, ध्यानासाठी प्रयत्न करतोय, शील पालन करण्यासाठी प्रयत्न करतोय. हा संपूर्ण प्रयत्न कशासाठी आहे? निर्वाण मार्गासाठी, निर्वाण फल प्राप्त करण्यासाठी, या जन्ममृत्यूच्या चक्रामधून स्वतःला मुक्त करण्यासाठी. आणि त्या मुक्तीचा पहिला मार्ग म्हणजे श्रोतापन्न. आणि मग श्रोतापन्नासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात आधी रूढी परंपरा आणि आपल्या चित्तामधील बुद्ध धम्मा संघाप्रतीची शंका आहे, त्याला संपूर्णतः नष्ट करावं लागेल. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला बुद्ध गुण आवश्यक आहे. जेव्हा आपण बुद्ध गुणची प्रॅक्टिस करणार, तेव्हा निश्चितच आपण काय करणार आहे? आम्हा कदाचित उद्या किंवा परवा येऊ. अलका, अलका तुमचा फोन आपला ऑडिओ ऑफ करा ना. ऑडिओ ऑफ करा अलका जांभुळे. हा ऑडिओ ऑडिओ ऑफ करा. बंद कर. ठीक आहे. प्लीज ऑफच ठेवा सगळे. ताई धम्मदेशना देत आहेत. ठीक आहे. ताई कंटिन्यू. आपण धम्मदेशना ऐकत असतो. ओके, मला कुणाला पर्सनली वाईट वाटून घेऊ नका. मी कुणालाही पर्सनली सांगत नाही आहे, बट हे आपल्या सर्वांसाठी आहे. जेव्हा केव्हा भविष्यामध्येही तुम्ही कुणाचीही धम्मदेशना ऐकाल, मी हे म्हणत नाही की मी धम्मदेशना देत आहे म्हणजे मी श्रेष्ठ आहे. परंतु जो कोणी व्यक्ती आयुष्यामध्ये तुम्हाला धम्म शिकवेल, त्या वेळेपुरता तो व्यक्ती तुमच्यासाठी श्रेष्ठ असतो. कारण की त्यांच्या वाणीमधून आपण काय ऐकत असतो? धम्म ऐकत असतो. तर धम्म ऐकण्याचे देखील काही विनय आहे. भगवान बुद्धांचं शासनच विनयावर अवलंबून आहे. म्हणून बुद्ध वचन आहे, विनय शासनच आयु. म्हणजे बुद्धाच्या शासनाचं आयुष्य काय आहे? विनय आहे, नियम आहे. जिथे नियम असेल तिथे विनय, बुद्ध शासन जिवंत राहू शकते. जिथे विनय नष्ट होतील, बुद्ध शासनही हळूहळू नष्ट होईल. मग आज आपण जर या बुद्ध वचनाला आजच्या युगामध्ये जर आपण बघितलं की भारतामध्ये बुद्ध शासन इतकं कमजोर का झालेलं आहे? कारण की कुठेतरी विनय कमजोर पडलेले आहे. इट्स ओके, असं केल्याने काही नाही होत. ठीक आहे, उपवासात आहे पण मी रात्रीला फ्रूट खाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. मी दुधाचा चहा घेऊ शकते, माझी तब्येत खराब आहे, गोळ्या घेण्यासाठी म्हणून मला हे खायचंय. म्हणजे विनय कुठेतरी आपण कमजोर केलेले आहे, कुठेतरी नियम कमजोर झाले. म्हणून बुद्ध शासनाची गती जी आहे ती भारतामध्ये हळूहळू कमी झालेली आहे. परंतु हा जो इरा आहे 2026चा, हा बुद्ध शासनासाठी, भारतासाठी हा एक रायझिंग पिरियड आहे. बुद्ध वचनानुसार आताचा जो कालावधी आहे याच्यामध्ये भारतामध्ये पुन्हा बुद्ध शासन जीवित होणार आहे. आणि या जीवित बुद्ध शासनाला जीवित करण्यासाठी तुम्ही आणि आपण जे काही प्रयत्न करत आहे, हे आपण फार पुण्यवान लोक आहोत की आपण बुद्ध शासनासाठी काहीतरी करू शकत आहे. तर ज्याही वेळेस तुम्ही धम्म ऐकणार, तर त्यावेळेस आपण बऱ्याच लोकांना पाहतो, कुणी फोनवर बोलत असते, कुणी चालत असते, कुणी जेवण करतं. मग जेवता जेवता आपण धम्म ऐकतो, तर हा धम्माचा अपमान असतो. म्हणून जेव्हा आपण देसना ऐकत असतो तेव्हा त्या वेळेसाठी अर्धा तास असेल, 1 तास असेल, त्या वेळेसाठी आपण आपले पर्सनल काम जे आहे, भोजन असेल, व्हॉट एव्हर काही पर्सनल काम असतील, ते आपण थोडे 1 तासासाठी साईडला ठेवायचे. मनामध्ये ही श्रद्धा उत्पन्न करायची की माझ्या समोर तथागत भगवान बुद्ध बसलेले आहेत, ते मला देसना देत आहेत. आणि मग ती मी कशी स्वीकार केली पाहिजे? शांत चित्ताने बसून, श्रद्धायुक्त चित्ताने, पूर्ण मनाला एकत्र करून मी ते बुद्ध वचन स्वीकार करत आहे. म्हणून कधीही देसना ऐकत असताना भोजन वगैरे आपण ग्रहण करू शकत नाही. ठीक आहे, तर पुढच्या वेळेससाठी आपण हे लक्षात ठेवायचं. कधीही देसना ऐकत असताना काही चावायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, किंवा आपण भोजन ग्रहण करायचं नाही. मधीच आपण उठून जाऊ शकत नाही किंवा मधातच येऊन बसू शकत नाही. असे बरेचसे विनय आहेत धम्मदेसनाचे. ते आपण हळूहळू सत्रामध्ये, ध्यानाच्या दरम्यान जसा जसा वेळ येईल तसा आपण शिकणार आहोत. तर आज आपण शिकणार बुद्धांचे 9 गुण. तर सर्वात पहिला जो बुद्ध गुण आहे तो काय आहे? अरहम. अरहम म्हणजे काय?
अरहंत म्हणजे असे व्यक्ती की ज्यांनी आपल्या संपूर्ण परमत्त पारमीला, 10 पारमीच नाही, तथागत भगवान बुद्धांनी आपल्या परमत्त पारमीला पूर्ण केलेलं आहे. असे व्यक्ती म्हणजे काय आहे? अरहंत. जेव्हा अरहंत हा गुण सम्मा संबुद्धांसाठी घेतला जातो, तेव्हा परमत्त पारमी पूर्ण केलेले व्यक्ती म्हणजे अरहंत. जनरली आपण बघतो ना, 10 पारमिता आहे. 10 पारमिता म्हणजे दान आहे, शील आहे, प्रज्ञा आहे, वीर्य आहे, नैष्कर्म आहे, खांती आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, अधिष्ठान आहे. अशा प्रकारच्या 10 पारमिता एक व्यक्ती जेव्हा पूर्ण करतो, तेव्हा तो कोण होत असतो? अरहंत होत असतो. ज्या वेळेस एक व्यक्ती 10 उपपारमिता पूर्ण करतो, त्यावेळेस तो पैच्छिक बुद्ध होत असतो. आणि ज्या वेळेस एक व्यक्ती 10 परमत्त पारमिता पूर्ण करतो, त्यावेळेस तो व्यक्ती सम्मा संबुद्ध होत असतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध जे आहे ते कोण आहे? सम्मा संबुद्ध आहे. आणि जेव्हा आपण सम्मा संबुद्धांना डोळ्यासमोर ठेवून अरहं 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 या शब्दाचं जेव्हा उच्चारण करतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये आलं पाहिजे की मी अशा व्यक्तीचा गुण गौरव करत आहे ज्यांनी आपल्या 10 परमत्त पारमी पूर्ण केलेल्या आहे. आता एक छोटस उदाहरण देते आपल्याला. पूर्ण 30ही पारमिता इथे एक्सप्लेन करायला आजचा आपला विषय नाही आहे. एक छोटस उदाहरण देते की परमत्त पारमी म्हणजे नेमकं काय असतं. पारमी आणि परमत्त पारमी याच्यामध्ये काय फरक असतो. तर जेव्हा समजा आपण कुठलं तरी दान करतो, ओके, तर नॉर्मली दान करणे, कोणाला औषधी दान करणे, कोणाला वस्तू दान करणे, चिवर दान करणे, भोजन दान करणे, किंवा काही छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी वस्तू दान करणे, आणि त्या दानाच्या मोबदल्यामध्ये मला पुण्य मिळणार, मला पुण्य प्राप्त होईल, या पुण्य बलाने माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, अशा प्रकारचा भाव ठेवून आपण कुठलंही कुशल कर्म करतो. असं करणे वाईट नाही आहे. हे जेव्हा आपण करतो, हे झाली आपली दान पारमी. परंतु तथागत भगवान बुद्ध जेव्हा आपली दान परमत्त पारमी पूर्ण करतात, तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये याच्या बदल्यात मला हे मिळेल हा भाव दूर दूर पर्यंतही उत्पन्न होत नाही. आता समजून घ्या की जसं काही तुम्ही भोजन ग्रहण करत आहे. तुम्ही भोजन घेत असताना कोणीतरी बाहेर जेवण मागण्यासाठी आलं आणि आपल्या ताटामध्ये एक चपाती आहे. घरामध्ये एकच चपाती आहे आणि ती आपण आपल्या भोजनामध्ये ताटामध्ये घेतलेली आहे. कोणीतरी बाहेर जेवण मागताय, तो भुकेने व्याकुळ आहे. त्यावेळेस आपण एक धम्मामधले व्यक्ती आहे. आपल्या हृदयामध्ये मैत्री आहे, करुणा आहे. मग त्यावेळेस जेव्हा त्या भुकेल्या व्यक्तीला आपण बघतो, तेव्हा आपण ते पूर्ण आपल्या ताटामधील संपूर्ण भोजन त्या व्यक्तीला जाऊन देतो का? नाही. काय करतो? अर्ध तरी देणार, किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी, आपली भूक ठेवून थोडस आपण त्या व्यक्तीला देतो आणि आपण त्याच्यामध्येच आनंदी होतो की चला, मी माझ्या भोजनातून थोडस भोजन एका भुकेल्या व्यक्तीला दानामध्ये दिलेलं आहे. एवढंच चित्त आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होऊ शकते. पूर्णच्या पूर्ण आपण घेतलेलं ताट जेव्हा आपण भुकेले आहे, ते पूर्णच्या पूर्ण भोजन आपण एका भुकेल्या व्यक्तीला देऊ शकत नाही. कारण की हृदयामध्ये तेवढ्या लेवलची करुणा अजून उत्पन्न झालेली नाही. तेवढी करुणेची प्रॅक्टिस आपली नाही आहे. तेवढी मैत्रीची प्रॅक्टिस नाही आहे. परंतु तथागत भगवान बुद्ध जेव्हा एखाद्या भुकेल्या जीवाला बघतात, सहस्र वग्गामध्ये हे स्टोरी आलेली आहे की तथागत भगवान बुद्ध एकदा जेव्हा एका सशाच्या योनीमध्ये असतात, तर सशाच्या योनीमध्ये असताना, जंगलामध्ये विहार करीत असताना, फिरत असताना ते एका भुकेल्या वाघाला पाहतात. आणि तो भुकेला वाघ जो आहे तो एकदम भुकेने व्याकुळ. आता तो एकदम मरणार, त्याला जर भोजन नाही मिळालं तर त्याचा मृत्यू होणार, इतका व्याकुळ झालेला असतो आणि तो शिकार करू शकत नाही. फार म्हातारा, फार वयोवृद्ध वाघ, टायगर. तर त्याला बघितल्यानंतर बोधिसत्व असताना तथागत भगवान बुद्ध त्यांच्या हृदयामध्ये येतं की अरे बापरे, या वाघाला किती भूक लागलेली आहे, आता मी काय करू, याच्यासाठी मी काय करू, याला मी कुठून शिकार आणून देऊ. तर अशा वेळेस ते जे बोधिसत्व आहे ते विचार करतात की आता मी स्वतःला या वाघासमोर घेऊन जातो आणि मग हा मला खाणार तर याची भूक शमून जाणार.
याचा आत्मा जे आहे, याचं मन जे आहे हे तृप्त होणार, याला जीवनदान मिळणार. तर अशा वेळेस जेव्हा बोधिसत्व त्या वाघाकडे जायला लागतात, तेव्हा बघतात की अरे, हे तर खूप म्हातारा आहे, याला तर याचे दात पण कमजोर झालेले आहे, याने जर मला कच्चच खाऊन घेतलं तर याच्या पोटाला त्रास होऊ शकतो. तर मग बोधिसत्व काय करतात, जंगलामध्ये एका ठिकाणी आग लागलेली असते, त्या आगीमध्ये उडी घेतात, स्वतःचं संपूर्ण शरीर भाजून काढतात आणि ते भाजलेलं शरीर त्या वाघासमोर घेऊन जातात. कशासाठी? की जर आता हे भाजलेलं शरीर, जेव्हा हे भाजलेलं मांस जेव्हा हा वाघ खाणार, तेव्हा त्याला त्रास होणार नाही आणि तो सहजपणे मला खाऊ शकणार, तो वाघ सहजपणे मला खाऊ शकणार. ही असते परमत्तदान पारमी. म्हणजे ही पारमी फक्त आणि फक्त बोधिसत्वच पूर्ण करू शकतात, कारण की त्यांचा प्रवास हा सम्मा संबुद्धांचा असतो. आपल्या चित्तामध्ये येईल का असं? एकदम एखादा प्राणी भुकेला आहे तर आपण आपल्या शरीराला असं म्हणणार का की माझं शरीर ठीक आहे, कोणी दुःखामध्ये असेल, आपण आपल्या शरीराचा एखादा ऑर्गन दानामध्ये देऊ शकणार, एखादा पार्ट, किडनी असेल, हार्ट असेल, आईज असेल, व्हॉट एव्हर, तेवढा आपण दानामध्ये देऊ शकणार. परंतु आपण आपले दोन्ही डोळे काढून आंधळ जीवन स्वीकार करून दुसऱ्याला दृष्टी देऊ शकणार का? असा भाव आपल्या हृदयामध्ये येऊ शकतो का? नाही येऊ शकत. एक डोळा तुम्ही दानामध्ये देऊ शकणार, एक किडनी तुम्ही दानामध्ये देऊ शकणार, दोन पार्ट तुमच्याकडे आहे तर एक पार्ट आपण दानामध्ये देऊ शकणार, कारण की आपली मैत्री तेवढीच आहे. परंतु परमत्त पारमी पूर्ण करणारे जे बोधिसत्व असतात, ते त्यांची पारमी हे खूप हायर असते. अशा पद्धतीने ते त्यांच्या 10च्या 10 पारमिता पूर्ण करतात, तेव्हा ते परमत्त पारमी पूर्ण करतात. म्हणून अरहं जेव्हा आपण हा शब्द म्हणतो, तर परमत्त पारमी पूर्ण करणारे असे तथागत भगवान बुद्ध म्हणजे अरहं. तर म्हणून आपण जेव्हा म्हणणार अरहं, 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 तर आपल्या हृदयामध्ये आलं पाहिजे की परमत्त पारमी पूर्ण करणारे, संपूर्ण तृष्णांचा नाश करणारे असे सर्वात श्रेष्ठ तथागत भगवान बुद्ध म्हणजे अरहं. त्यानंतर आपण म्हणणार सम्मा संबुद्ध. सम्मा संबुद्ध, सम्मा संबुद्ध म्हणजे ज्यांनी आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या भरोशावर आपल्या संपूर्ण पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, स्वतःच्या प्रज्ञेच्या बलावर त्यांनी आपल्या पारमिता पूर्ण केलेल्या आहे, असे व्यक्ती म्हणजे सम्मा संबुद्ध. जसे आज आपण आपल्या पारमी पूर्ण करण्याबद्दल बोलतोय, पूर्ण करण्याचा विचार करतोय, पारमी पूर्ण करण्याचा संकल्प करतोय, परंतु हे आपल्याला ज्ञान कोणी दिलेलं आहे? सम्मा संबुद्धांनी दिलेलं आहे. त्यांच्या वचनामधून आपण ऐकत आहे, शिकत आहे. हा धम्म आपण स्वतः क्रिएट केलेला आहे का? नाही. तो सम्मा संबुद्धांनी धम्माला जीवन दिलेलं आहे, जन्माला घातलेला आहे. तर सम्मा संबुद्धांनी दिलेल्या धम्माचा अभ्यास करून आपण आपल्या पारमी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु सम्मा संबुद्ध जे असतात, ते कुणाच्या शिकवणुकीनुसार, कुणी सांगितलं म्हणून किंवा कुठलं पुस्तक वाचून किंवा कुणाच्या मार्गदर्शनाखाली सम्मा संबुद्ध होत नाहीत, तर ते स्वतःच्या आतमधून प्रज्ञेचा प्रकाश उत्पन्न करून स्वतःच्या पारमिता पूर्ण करतात. असे व्यक्ती म्हणजे सम्मा संबुद्ध. आणि ते जे पारमी पूर्ण करतात, ते फक्त स्वतःच्या कल्याणासाठी करत नाही, तर संपूर्ण जीवांच्या कल्याणासाठी ते आपली पारमिता पूर्ण करतात, बुद्धत्व प्राप्त करतात. म्हणून तशा व्यक्तींना सम्मा संबुद्ध असे म्हणतात. तर जेव्हा आपण म्हणणार ध्यानामध्ये सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो, त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये असा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे की किती महान ते तथागत भगवान बुद्ध, किती मोठं त्यांचं ज्ञान, की त्यांनी कुठल्याही पुस्तकाचा, कुठल्याही शिकवणुकीचा आधार न घेता इतका मोठा ज्ञानाचा भंडार शोधून काढला आणि आपल्या लोकोत्तर प्रज्ञा त्यांनी उत्पन्न करून सर्व जीवांच्या कल्याणासाठी धम्माचे संशोधन केले, असे म्हणजे सम्मा संबुद्ध. त्यानंतर आहे तिसरा गुण तथागत भगवान बुद्धांचा, विद्याचरण संपन्न. विद्याचरण संपन्न म्हणजे की तथागत भगवान बुद्ध म्हणजे असे व्यक्ती की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये
अशी एकही विद्या नाही, असं एकही नॉलेज नाही, असं एकही ज्ञान नाही जे तथागत भगवान बुद्धांना माहिती नसेल. म्हणजे विद्याचरण संपन्न. बरेच लोक असे असतात, ते अभ्यास करून मोठ्या मोठ्या डिग्री प्राप्त करून एका विशेष गोष्टीचं ज्ञान आपण अवगत करत असतो. जसं की कोणी डॉक्टर असेल तर तो मेडिकल फील्डचं त्याला संपूर्ण ज्ञान असतं. कोणी वकील असेल तर त्याला कायद्याचा संपूर्ण अभ्यास असतं. परंतु कायद्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय ज्ञान असू शकत नाही. वैद्यकीय ज्ञान असलेल्या व्यक्तीला कायद्याचा अभ्यास असू शकत नाही. एक कोणी टीचर असेल तर त्याला एखाद्या पर्टिक्युलर विषयाचंच ज्ञान असतं. मराठीचा शिक्षक असेल तर तो गणितामध्ये मास्टर नसतो. गणिताचा मास्टर असेल तर तो मराठीच्या विषयामध्ये मास्टर नसतो. म्हणजे एका कुठल्या तरी विषयामध्ये आपण मास्टरी हासिल करत असतो, प्राप्त करत असतो. परंतु तथागत भगवान बुद्ध जे आहे ते संपूर्ण विश्वातील संपूर्ण ज्ञानाचे मास्टर आहेत. असं एकही ज्ञान नाही, एकही विद्या नाही जी सम्मा संबुद्धांना माहिती नसेल. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? विद्याचरण संपन्न. त्यानंतर चौथा गुण आहे तथागत भगवान बुद्धांचा, सुगतो. सुगतो म्हणजे तथागत भगवान बुद्ध जे आहे त्यांना या सृष्टीतील सर्व जीवांबद्दल ज्ञान आहे. आपल्याला आहे ना की आपल्या डोळ्यासमोर काही विशेष जीव असतील, काही विशेष प्राणी असतील, आपल्याला त्यांच्याबद्दल छोटं मोठं ज्ञान आहे की या या योनीमध्ये इतकं इतकं जीवन असतं, इतके इतके वर्ष हे प्राणी जगतात, हे प्राणी हे खातात, यांचा मृत्यू असा होतो, यांचा जन्म असा होतो. अशा काही विशेष प्राण्यांबद्दल आपल्याला ज्ञान असू शकतं. आपल्याला आपल्या स्वतःबद्दल ज्ञान असू शकतं. परंतु सम्मा समृद्ध जे असतात त्यांना या सृष्टीतील सर्व जीवांविषयी ज्ञान असते आणि सर्व जीवांच्या भूत भविष्य आणि वर्तमान बद्दलही संपूर्ण ज्ञान तथागत भगवान बुद्धांना असतो. म्हणजे जसं की आपल्याला माहिती असेल, आपल्याला आपल्या लहानपण सुद्धा ठीक व्यवस्थित आठवत नाही, है ना. थोड्या थोड्या गोष्टी आठवत असतील. आपल्या आपल्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये उद्या काय होणार हे आपल्याला माहिती नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी पूर्ण अंधारामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही. परंतु आपल्याला इव्हन आपला सध्याचा वर्तमानही व्यवस्थित माहिती नसतो. जेव्हा आपण ध्यानामध्ये प्रयत्न करतो आणि वर्तमानमध्ये आपल्या ध्यानाचा विषय असतो की आपण आनापानसती समजा ध्यान करत आहे आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही श्वासाकडे लक्ष ठेवा. ओके. श्वास घेणे सोडणे, घेणे सोडणे. काय प्रत्येक व्यक्ती वर्तमानमध्ये श्वासाला बघू शकतो? नाही. ज्यावेळेस तो श्वासाला बघण्याचा प्रयत्न करतो, एकतर तो कालच्या बद्दल विचार करतो, काल काय घडलं, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यासोबत हे झालं ते झालं, उद्या माझ्यासोबत काय होणार आहे तर त्याच्याबद्दल तो विचारामध्ये असतो. म्हणजे कधीही एक व्यक्ती साधा वर्तमान मध्ये पण व्यवस्थित राहू शकत नाही किंवा त्याला सध्याचा वर्तमान देखील स्मरणामध्ये राहू शकत नाही की सध्याचा माझा वर्तमान काय आहे, श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे. पण हे सुद्धा आपल्या मनामध्ये फिक्स राहू शकत नाही. परंतु सम्मा संबुद्ध असे व्यक्ती असतात की त्यांना संपूर्ण जीवाचा भूतकाळ, संपूर्ण जीवाचा वर्तमान काळ आणि संपूर्ण जीवांचा भविष्य काळही जसाच्या तसा माहिती असतो. म्हणून त्यांना आपण म्हणतो सुगतो. आणि संपूर्ण जीव, कुठला जीव कुठल्या कर्माच्या विपाकामुळे जन्माला आलेला आहे, कुठल्या कर्माच्या विपाकामुळे त्याचा मृत्यू होणार, कुठल्या कर्माच्या विपाकामुळे हा व्यक्ती कुठे कुठे कोणत्या कोणत्या योनीमध्ये किती दिवसासाठी जन्म घेणार, हे देखील ज्ञान सम्मा संबुद्धांना असते. म्हणून आपण त्यांना म्हणतो सुगतो. मग आपण जेव्हा तथागत भगवान बुद्धांचा सुगतो 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 हा गुण जेव्हा म्हणणार तेव्हा आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की या ब्रह्मांडामध्ये कितीतरी दृश्य दृश्य जीव आहे, कितीतरी सरपटणारे, हवेमध्ये उडणारे, पाण्यामध्ये चालणारे, आगीमध्ये, मातीमध्ये कितीतरी असे अनंत जीव आहे. त्या संपूर्ण जीवांचा संपूर्ण ज्ञान असलेले व्यक्ती म्हणजे सुगतो. सुगतो सुगतो अशा पद्धतीने आपल्याला सुगतो या गुणाची प्रॅक्टिस करायची असते. त्यानंतर आहे लोकविदू. लोकविदू म्हणजे की
कुठला व्यक्ती कुठल्या लोकामध्ये, लोक म्हणजे जे काही 31 प्रकारची जीवसृष्टी आहे, ओके, या संपूर्ण चक्रवालमध्ये जितकीही जीवसृष्टी आहे त्या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कुठला जीव कुठल्या कर्माच्या विपाकामुळे कुठे जन्म घेत आहे हे संपूर्ण ज्ञान तथागत भगवान बुद्धांना असते. म्हणून त्यांना आपण म्हणतो लोकविदू. लोकविदू संपूर्ण लोकांविषयी ज्ञान आहे. एक जस्ट भगवंत डोळे बंद करतील तर देव लोकामध्ये काय घटना घडत आहे, प्रेत लोकामध्ये काय होत आहे, प्राणी लोकामध्ये काय होत आहे, मनुष्य लोकामध्ये, कुठल्या मनुष्य लोकामध्ये कुठल्या प्रकारचा जीव हा काय विचार करत आहे, त्याचा जन्म झाला आहे तर का झालेला आहे, त्यात तिथे मृत्यू होत आहे तर का होत आहे, कोणी रोगाने ग्रासलेला आहे तर का ग्रासलेला आहे, हे संपूर्ण ज्ञान सम्मा संबुद्धांना असते. म्हणून त्यांना आपण म्हणतो लोकविदू. त्यानंतर बुद्धांचा गुण आहे अनुत्तरो. अनुत्तरो म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर सम्मा संबुद्धांकडे नसणार. सम्मा संबुद्धांकडे या सृष्टीमध्ये प्रत्येक उत्पन्न झालेल्या प्रश्नाचं उत्तर असते. जसं की आपल्याकडे, आपल्याला जर एखाद्या विशेष गोष्टीचं नॉलेज नसेल, ज्ञान नसेल, आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर आपण सहजपणे म्हणू शकणार की हा, मला याच्याबद्दल माहिती नाही, मला या गोष्टीबद्दल ज्ञान नाही आहे. परंतु बुद्धांकडे असा एकही प्रश्न येऊ शकत नाही किंवा या ब्रह्मांडामध्ये कोणी एकही असा प्रश्न बुद्धांसमोर उपस्थित करू शकत नाही ज्याचं उत्तर सम्मा संबुद्धांकडे नसणार. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अनुत्तरो. ज्यावेळेस आपण अनुत्तरो 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 या गुणाचं उच्चारण करणार त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये असायला पाहिजे किती नॉलेजेबल, किती प्रज्ञावंत असे सम्मा संबुद्ध आहे की असा एकही प्रश्न ब्रह्मांडामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही की त्याचं उत्तर तथागत भगवान बुद्ध देणार नाही. इतके महान सम्मा संबुद्ध आहे. इतका महान त्यांचा हा अनुत्तरो 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 हा गुण आहे. त्यानंतर आहे पुरीस धम्म सारथी. पुरीस धम्म सारथी म्हणजे की तथागत भगवान बुद्ध आपला धम्म जो आहे तो देव आणि मनुष्यांना आपल्या करुणेमधून, मैत्रीमधून शिकवत असतात. जसं की आताच आपण धम्म दिसण्याच्या पूर्वी चर्चा केली की आपण तथागत भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो म्हणतो पर्टिक्युलर लोकांसाठी आपण त्याला बंदिस्त करत आहे की अरे हा बुद्धिस्ट लोकांसाठी आहे, बुद्धांचं ज्ञान हा आमचा धम्म आहे, आम्ही बौद्ध धर्मीय आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. अशा प्रकारचं या तथागत भगवान बुद्धांच्या या विशाल धम्माला, बाबासाहेबांच्या त्या दूरदृष्टीला की म्हणजे त्याला आपण संकुचित केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की हा धम्म माझा आहे, माझ्या लोकांपुरता मर्यादित आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या कम्युनिटीसाठी जेव्हा बौद्ध धर्म निवडला तेव्हा त्यांची दूरदृष्टी होती की जेव्हा माझ्या लोकांपर्यंत बौद्ध धर्म, बुद्धांचा धम्म येणार, बुद्धांची शिकवण येणार, तेव्हाच माझा जो दृष्टिकोन आहे की या देशामधील सर्व जीवांना समान अधिकार असले पाहिजे, समान न्याय मिळायला पाहिजे, सगळ्यांमध्ये समता असली पाहिजे, बंधुता असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, हे जर कोणी प्रस्थापित करण्याची ताकद, हे जर पॉवर कुठल्या धम्मामध्ये असेल तर ती बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा दूरदृष्टिकोन ठेवून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला ते शरण गेलेले आहे. म्हणून हा धम्म जो आहे तो एका पर्टिक्युलर जातीसाठी नाही, पर्टिक्युलर लोकांसाठी नाही, तर तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा या ब्रह्मांडामधील सर्व जीवांसाठी, इव्हन प्राणी लोकांसाठी पण तेवढाच महत्वाचा आहे, तेवढाच वंदनीय आहे, तेवढाच श्रेष्ठ आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध देखील स्वतःचा धम्म जेव्हा शिकवतात तेव्हा ते म्हणतात की मी जो हा धम्म माझ्या मुखातून काढत आहे त्या धम्माच्या बलाने या सृष्टीतील सर्व जीवांचं कल्याण, सर्व जीव दुःखातून मुक्त होत. त्याच्यामध्ये बुद्धवाणीमध्ये कधी असं आलं नाही
की माझा हा धम्म फक्त मनुष्य लोकांसाठी आहे, माझा हा धम्म फक्त देवता लोकांसाठी आहे, हा धम्म मी फक्त प्रेत लोकांसाठी देत आहे, असं कधीही बुद्धवाणीमध्ये आलेलं नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म जो आहे हा बहुकल्याणी आहे. सर्व लोकांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, सर्व जीवांच्या कल्याणासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून, बहुजन म्हणजे कुठलीही पर्टिक्युलर जाती जमात नाही, बहुजन म्हणजे सर्व असे जीव जे दुःखी आहे, कष्टी आहे, रोगाने ग्रासलेले आहे, त्रासामध्ये आहे, तृष्णेमध्ये आहे, द्वेषामध्ये आहे, ईर्षेमध्ये आहे, अशा सर्व जीवांच्या कल्याणासाठी, सर्व जीवांच्या हृदयामध्ये मैत्री प्रस्थापित करण्यासाठी माझा हा धम्म आहे, असा तथागत भगवान बुद्धांचा धम्म. तथागत भगवान बुद्ध हा सर्व जीवांना प्रेमळ, मैत्री आणि करुणेमधून शिकवतात. म्हणून बुद्धांचा हा गुण आहे पुरीस धम्म सारथी. जेव्हा आपण म्हणणार पुरीस धम्म सारथी, पुरीस धम्म सारथी, पुरीस धम्म सारथी, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर असं दृश्य असावं की बुद्ध हे देशना देत आहेत आणि या ब्रह्मांडातील सर्व जीव श्रद्धाभावाने तथागत भगवान बुद्धांची देशना ऐकत आहेत. म्हणजेच पुरीस धम्म सारथी. सत्ता देव मनुष्यान, सत्ता देव मनुष्यानं म्हणजे फक्त मनुष्य लोकांसाठीच नाही, तर देव लोकांसाठी देखील तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा समान आहे. देवता देखील तथागत भगवान बुद्धांचा धम्म तेवढ्याच श्रद्धेने आणि विनम्रपणे ऐकत असतात. त्यांनाही तथागत भगवान बुद्धांच्या धम्माची गरज आहे. असा कुठलाही जीव नाही की ज्याला आज बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज नसेल, बुद्धांच्या शिकवणुकीची गरज नसेल. इतका महान असा तथागत भगवान बुद्धाने दिलेला धम्म हा कसा आहे? सत्ता देव मनुष्यानी. त्यानंतर आहे बुद्धू. तथागत भगवान बुद्धांचा 8वा गुण बुद्धो. बुद्धो म्हणजे ज्यांना भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे तीनही काळ संपूर्ण जसेच्या तसे माहिती असतात, अशा व्यक्तींना म्हणतात बुद्धो. आणि त्यानंतर तथागत भगवान बुद्धांचा 9वा गुण आहे भगवाती. भगवान म्हणजे हा एक पाली शब्द आहे. भग म्हणजे नष्ट करणे आणि वान म्हणजे तृष्णा. ज्यांनी आपल्या संपूर्ण तृष्णांचा नाश केलेला आहे असे व्यक्ती म्हणजे भगवान. तर ज्या वेळेस आपण भगवान सम्मा संबुद्ध असं म्हणतो, त्यावेळेस अशा व्यक्तींना मी वंदन करत आहे की ज्यांनी आपल्या संपूर्ण तृष्णांचा नाश केलेला आहे, अशा पद्धतीने नाश केलेला आहे की त्या तृष्णा कधीही पुन्हा तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही. सर्वसाधारणरित्या आपण जेव्हा धम्म पालन करतो, शील पालन करतो, उपोषण धारण करतो, तेव्हा आपला धम्म कसा असते? आपल्या ज्या तृष्णा ज्या असतात कशा असतात, त्या आपण आज नष्ट केल्या तर उद्या पुन्हा जिवंत होऊ शकतात. आज आपण उपोषण धारण केलं की विकाल भोजन आहे, मुसावादा आहे, मालागंध विलेपन आहे, प्राणातिपात आहे, तर आजच्यासाठी ठीक आहे. आणि उद्या जेव्हा आपला उपोषण नष्ट समाप्त होणार, तेव्हा मात्र हळुवारपणे एक 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 शील जे आहे ते आपल्या हातून कळत नकळतपणे तुटत जाते. म्हणजे त्या तृष्णा काय झाल्या? पुन्हा जीवित झाल्या. पुन्हा आपण त्याला नष्ट करायसाठी प्रयत्न करतो, त्या पुन्हा जिवंत होतात. पुन्हा राग येतो, पुन्हा द्वेष येतो, पुन्हा ईर्ष्या येते. पुन्हा आपण भगवान बुद्धांच्या धम्माची प्रॅक्टिस करून त्याला क्षमवतो, नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु तथागत भगवान बुद्धांच्या ज्या तृष्णा असतात त्या कधीही उत्पन्न होत नाही. त्या त्यांनी पूर्णतः नष्ट केलेल्या आहेत. जणू एखादं ग्रास जे असते, गवत जे आहे, त्याचं संपूर्ण मूळ तथागत भगवान बुद्धांनी काढून फेकून दिलेलं असतं. आणि आपण आपल्या ज्या तृष्णा ह्या कशा असतात? ज्या पद्धतीने ते वाढलेलं गवत जे असते, जे तण ज्याला आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये, की ते गवत जे आहे ते जेव्हा आपण काढतो, त्याची कापणी करतो, तर वरच्यावर कापून फेकून देतो. वरच्यावर कापून फेकलं बाजूला की ज्या पद्धतीने पाऊस आला की ते गवत पुन्हा तिथे उत्पन्न होते, पुन्हा लागतं, पुन्हा वाढतं, मग पुन्हा त्याची कटाई करतो, पुन्हा ते मोठं होते, पुन्हा आपण कटाई करतो. तर या संसारामध्ये
याचं उदाहरण याच्यासाठी दिलेलं आहे तथागत भगवान बुद्धांनी या गवताचं, की मनुष्य जीवनामध्ये प्रवास करीत असताना आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा राग, द्वेष, ईर्ष्या उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. याला फक्त मार्गफलावर आरूढ असलेला व्यक्तीच मोडासहित नष्ट करू शकतो. म्हणून जर आपण धम्ममार्गावर असणार आणि आपण जर असं ठामपणे म्हणत असणार की मला कधी रागच येत नाही, माझ्या चित्तामध्ये कधी मोहच उत्पन्न होत नाही, माझ्या चित्तात कधी द्वेषच उत्पन्न होत नाही, तर ही आपली मिच्छादिठ्ठी आहे. एक तर आपण मार्गफलावर पूर्णतः आरूढ असलेलं पाहिजे, फल प्राप्त असलं पाहिजे. नाही तर मग आपण ह्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की हो, माझ्या मनामध्ये देखील राग उत्पन्न होऊ शकतो, माझ्या मनामध्ये देखील द्वेष उत्पन्न होऊ शकते, ईर्ष्या उत्पन्न होऊ शकते, कारण की मी या भवचक्राचा एक भाग आहे, याच्यामधून अजून मुक्त झालेलो नाही. तर अशा पद्धतीचे तथागत भगवान बुद्धांचे इतके महान गुण आहेत, त्याला जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा मात्र बुद्ध धम्म संघाप्रती अतूट श्रद्धा आणि विश्वास आपल्या मनामध्ये उत्पन्न होते आणि या बलाने मग आपण कुठलंही ध्यान सहजपणे करू शकतो आणि कुठल्याही समाधीला आपण सहजपणे प्राप्त करून आपला धम्म मार्गाचा जो प्रवास आहे त्याला आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. आणि या जीवनामध्ये निश्चितच जर कुणी व्यक्ती स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने प्रॅक्टिस करणार बुद्ध गुणाची, धम्म गुणाची, संघ गुणाची, ध्यानाची, तर या लाईफमध्ये तो निश्चितच शोतापन्न फल जे आहे तो प्राप्त करू शकतो. हे बुद्ध वचन आहे, हे सत्य वचन आहे. तर आजच्या या धम्मदेसनीला मी इथेच थांबवते आणि या धम्मदेसनेमधून निश्चितच आपल्या सर्वांची श्रद्धा विकसित हो, आपल्याला पुण्य संपादन हो आणि जितके काही साधक आज इथे धम्म ऐकत आहे, दृश्य अदृश्य संपूर्ण जीव इथे उपस्थित येऊन जी देसना ऐकत आहे ते संपूर्ण जीव मार्गफलाला प्राप्त हो, या मैत्रीने मी माझी धम्मदेसना समाप्त करीत आहे. साधू साधू साधू. थँक्यू ताई, थँक्यू. खूप सुंदर तुम्ही बुद्धानुස්සती आम्हाला सांगितलेली आहे. तर याचा एक आपल्या ग्रुपवर एक ऑडिओ पण तुम्ही पाठवा की कशा पद्धतीने याला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जो सिक्वेन्स आहे, जे 9 क्वालिटीज आहेत बुद्धांचे, तर ते म्हणजे ड्युरेशन किती असेल आणि कशा पद्धतीने त्याला प्रॅक्टिस करायची आहे, तो एक ऑडिओ तुम्ही शेअर करा. नक्की दादा, करेल. चालेल ना? त्याला तुम्ही सरळ पण प्रॅक्टिस करू शकता. ओके, पासनं ते बुद्धो भगवापर्यंत. देन उलट पण त्याला आपण प्रॅक्टिस करू शकतो. आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी आपण त्याला उलट पण प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे भगवापासनं स्टार्ट करायचं, उलट म्हणत जायचं. म्हणजे 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं. त्यानंतर एक एक गुण ऍड करत म्हणत जायचं. जसं एकदा मी तुम्हाला म्हणून दाखवते थोडस. जसं की तुम्ही म्हणणार ओके, अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवान. फार हळूवारपणे म्हणायचं. तुम्हाला जर लयबद्ध म्हणता येत असेल, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या याच्यामध्ये तुम्ही त्याला म्हणू शकता. मी माझं एक वेगळ्या याच्यामध्ये माझी प्रॅक्टिस करते बुद्धानुස්සतीची, तो एक ऑडिओ मी शेअर करेन. जेव्हा तुम्ही त्याला उलट प्रॅक्टिस करता तेव्हा पण सेम भगवा बुद्धो सत्ता देव मनुष्यानं पुरुष धम्म सारथी अनुत्तरो लोकविदु सुगतो विद्या चरण संपन्न सम्मा संबुद्धो अरहं. ही उलट प्रॅक्टिस आहे. त्यानंतर तिसरी स्टेप बुद्धानुස්සतीची, त्याच्यामध्ये तुम्हाला अरहं, जसं तुम्ही म्हटलंय एक गुण, त्याच्यामध्ये दुसरा गुण ऍड करायचा. जसं सुरुवातीला म्हटलं अरहं, अरहं सम्मा संबुद्ध, अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न, अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो, अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु, अरहं सम्मा संबुद्धो
विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. असं करत करत एक एक गुण ऍड करत पुन्हा पहिल्यापासून, एक गुण ऍड करत पुन्हा पहिल्यापासून. असं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार, तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिसतील की तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल, इतकं शांत वाटेल आणि खूप ब्राईटन फील करा, खूप लाईट. बॉडी पण लाईट फील करेल, वेटलेस. मन पण खूप प्रसन्न असेल, मनामध्ये वाईट विचार पण येतील नाही आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये त्याने येणार आणि खूप लवकरच आपण त्याच्यामधून निमित्त देखील प्राप्त करतो. ठीक आहे. ओके ओके. आणि मग कोणत्या टायमिंगला बेस्ट असेल हे प्रॅक्टिस करण्यासाठी? असं काही नाहीये. तुम्ही आता एक आठवड्यात जर बुद्धानुसतीचं एम केलेलं आहे की मला एक आठवडा करायचंय, तर डेली मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग कधी पण आपण बुद्धानुसती प्रॅक्टिस करू शकतो. ओके. थोडा वेळ आनापानसती करायचं, त्याच्यानंतर मग बुद्धानुसती. तुम्ही ड्रायव्हिंग करत आहे, पुन्हा बुद्धानुसती. आवश्यक नाही की तुम्ही डोळे बंद करूनच केले पाहिजे. तुम्ही वॉक करत आहे, ड्राईव्ह करत आहे, ऑफिसमध्ये बसलेले आहे, कुठेही आहात तुम्ही, परंतु तुम्ही बुद्धानुसतीचे जे बुद्ध गुण आहे त्याला प्रॅक्टिस करू शकता. आणि त्याचा सराव असा करायचा की एक चार्ट बनवायचा आपला आणि घरामध्ये कुठेही त्याला स्टिक करायचं, अशा ठिकाणी जिथे तुमचे डोळे वारंवार आपली दृष्टी पडेल. म्हणजे ते बुद्ध गुण आणि त्याचे अर्थ जे आहे ते पूर्णतः डोळ्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे. तुम्ही जर कधी झोपेतही डोळे बंद केले आणि जस्ट बुद्ध गुण हा विचार जरी आला, तर ते 9 क्वालिटीज डोळ्यासमोर आल्या पाहिजे. असं करायचं. चालेल. थँक्यू ताई. खूप खूप सुंदर तुम्ही धम्मदेशना दिली. थँक्यू. कोणाला काही प्रश्न किंवा काही बोलायचं असेल, काही कळालं नसेल किंवा एखादं, हा बोला. माझा प्रश्न आहे की ते उलट का बोलायचं? आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी मॅम. जसं की आपण सरळ तर सहजपणे म्हणतो ना, अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु. ओके. मग हे म्हणत असताना कधी कधी आपण म्हणतो, परंतु आपलं लक्ष त्या शब्दांकडे नसते. जसं की आता आपण वंदना म्हणतो, बरेच लोक वंदना म्हणतात. वंदना ते पूर्ण म्हणू शकतात. त्यांना जर स्टॉप करत करत अर्थासहित म्हणायला लावला, तर ते 2 वाक्यही वंदनेचे सरळ म्हणू शकतील नाही. ओके. असं पण असतं. तर सेम पद्धतीने जेव्हा आपण बुद्धानुसतीची प्रॅक्टिस करतो, तेव्हा सरळ आपण सहजपणे म्हणू शकतो बुद्धांचे गुण. पण जेव्हा आपण त्याला उलट प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपण खूप जागरूक असतो. कारण की आपल्याला सिक्वेन्स वाईज म्हणायचा आहे. तो सिक्वेन्स तुटला नाही पाहिजे. जसं आता तुम्ही 9वा गुण जर म्हटला भगवा, तर त्याच्यानंतर मग काय असेल? मग आपण पूर्ण अलर्ट असतो. ओके, भगवा नंतर 8वा गुण बुद्ध आहे. मग 8 नंतर 7वा गुण कुठला असेल? तर 7वा गुण हा सत्ता देव मनुष्यानंद आहे. पुरुष धम्म सारथी आहे. याच्याबद्दल एकदम आपण एकरूप होऊन जातो आणि मग त्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त लवकर वाढतं. चालेल, थँक्यू. थँक्यू. हा, रेकॉर्डिंग पाठवा म्हणतायत, पाठवतील ताई. आपल्याला पाठवेल, मी ग्रुपवर टाकतो. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं? चालेल, ठीक आहे. ताईचा नंबर पण मी याच्यावर टाकतो ग्रुपवर आपल्या. हा, कविताजी बोलायचंय का काही? हा दादा बोलत आहे. हा, बोला. प्रथम सर्वांना नवबुद्धाय जय भीम. आता ताईंनी मॅडमने इतकं सुंदररित्या बुद्धाचे 9 गुण सांगितले. म्हणजे करावंच लागेल परत ऑडिओ मॅडमने टाकल्यानंतर. आणि मी मॅडमला हे विचारत होते, सांगत होते की मी जेव्हा जेव्हा प्रवास करते किंवा घरातही असेल किंवा बाहेर जातानाही बुद्ध धम्म संघ या तिन्ही गुण मी बोलत असते. म्हणजे जाताना प्रवासामध्ये पण, किंवा काही अडचणीत असेल किंवा कुठे काही वाटत असेल की आपलं काम होत नाहीये किंवा भीती असेल मनात किंवा असं, तर मी बुद्ध धम्म संघ हे 9, 6, 9 असे गुण कायमस्वरूपी बोलत असते. पण आज जे ताईंनी धम्म देशना दिली, बापरे, म्हणजे मी तर 8ला जॉईन केलं कारण दुसरीकडे आधी जॉईन होते. तर इतकं भावलंय म्हणायला, म्हणजे शब्दशः एक एक शब्दाचा अर्थ मॅडमनी परिपूर्ण सांगितलाय.
इतका की म्हणजे मी नव्याने दादा मी तुम्हाला कालच बोलले होते की जसा जसा धम्म आपण अनेक जणांकडून ऐकू तसा तसा तो नव्याने भासत राहतो आणि ऐकतच राहावं वाटतं. त्यामुळे यांची देसना आणि आज अष्टशील घेतलेलं आहे. आता खूपच त्यामध्ये भर पडली आहे. खूप छान, खूप छान. असंच रोज आता म्हणजे जेव्हा जेव्हा असेल तेव्हा मी जॉईन करतच जाईल. पण अप्रतिम अशी धम्मदेसना मॅडमने दिली आहे आणि बुद्धाचे 9 गुण आणि बुद्धानुसती कशी करायची हे नव्याने मला परत वेगळं शिकायला मिळालं आज. त्याबद्दल साधू साधू साधू. साधू साधू साधू. आणि मी पण ऐकत असताना मला डायरेक्ट डोळे बंद करून ध्यान करावं वाटलं किंवा ध्यानात उतरलो असं म्हणता येईल. तर हे तरंगांची शक्ती आहे. जर आपण एक आठवडा हे प्रॅक्टिस केलं, ताईंनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेले आहे, तर आपण आता प्रॅक्टिस करूयात आणि आपला अनुभव येणाऱ्या दिवसांमध्ये वेल शेअर करूयात सगळ्यांसोबत. तर चांगली एनर्जी क्रिएट झालेली आहे. थँक्यू ताई. तर आपण थँक्यू. उद्या आपण भेटूयात 7 ते 8 या वेळेमध्ये. छान ठीक प्रॅक्टिस करा. आहे? हॅलो, हा. नमस्ते सर. जय भीम. हा, बोला बोला बोला. शीतल मॅडमनी दिलं ना प्रवचन, हो हो. खूप सुंदर दिलं. मला खूप खूप आवडलं त्यांचं प्रवचन, शीतल मॅडमचं. चित्त विवेकामध्ये असताना तर मी हा. पण असते ना, मला खूप त्यांचं प्रवचन आवडलं. त्यांचा एक एक शब्दाचा अर्थ ना मला खूप असं म्हणजे मोहित केल्यासारखं वाटतं. म्हणून म्हटलं मी रेकॉर्डिंग करतो आणि त्यांचा शब्द मला इतका गोड वाटतो ना, खूपच मला आवडतात त्या. धम्माची गोडी आहे ती, स्वीटनेस ऑफ धम्मा. खरं. मी बोलू का एक शब्द हो दादा बोला. म्हणजे मॅडमचा आवाजच इतका मधुर आहे सुमधुर आणि इतकी ते त्यांचा मंजूळ आणि शांत वाणी आहे की मला ऐकतच पुन्हा राहावं पुन्हा वाटत होतं. पण मॅडमला हा मला प्रश्न होता की जेव्हा जेव्हा मी परित्राण समजा आज केलंय तर स्पीडली म्हणजे की आता टायमिंग बघत की आपल्याला 12 पर्यंत जेवणही झालं पाहिजे आणि परित्राणही माझं मी घेते घरामध्ये पूर्ण पुस्तकातून तर ते सुद्धा असं स्पीडली घेते. अगदी आता जसं म्हणायचं की एतिपिस भगवान समासमुद्ध विद्याचरण समण सुगत लोक विदो अनंतरपुरीत सदमसारथी सतादेव म्हणसानो बुद्ध भगवती अशा प्रकारात तर ह्या स्पीडली मी संपूर्ण असं गाथा वगैरे घेते. तर हे योग्य आहे की संथ गतीने बोलायचंय हा माझा प्रश्न आहे मॅडमला. नाही योग्य आहे. मॅडम, आपण किती घाईमध्ये असेल तर आवश्यक नाहीये की आपण पूर्ण परित्राण आपला झाला पाहिजे. इव्हन आपले पूर्ण गुणही म्हणणं झालं पाहिजे. जेवढा टाइम आपल्याला अलाउड करत असेल, परंतु तो शांततेने आणि पूर्ण हम्म, अर्थानुसार म्हटला गेला पाहिजे. जसं की तुम्ही बुद्ध गुण म्हणताय, तर आपण हम्म, बुद्धांचे गुणांना आपल्या मुखामधून बोलतोय. तर किती ग्रेटनेस आहे ना ते, की आपल्याला बुद्ध गुण बोलण्याची संधी मिळत आहे. आणि ते पण हम्म, आपण इतक्या घाईघाई म्हणणार काय, डोळ्यामध्ये ठेवून मनामध्ये ठेवून की हम्म, टाइम कुठला, भोजनाचा टाइम. 12चा. आपलं अटेन्शन त्या बुद्ध गुणांवर नाहीये ना, आपलं अच्छा अटेन्शन अच्छा त्या अच्छा. घड्याळीमध्ये जो टाइम फिरत घड्याळीमध्ये. त्यावर आहे. अच्छा. मग आपण ते 10 गुण 9 गुण म्हणणे काय, पूर्ण परित्राण म्हणणे, याला काही अर्थ नाही. आपल्याला टाइम नाही हम्म, अलाउड आहे. तुम्ही जस्ट बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं हम्म. शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि एवढं म्हणूनही आपण एंड करू शकतो. अच्छा, ओके. थँक्यू. आणि जेव्हा जेव्हा वेळ असेल, दुपारी असेल, रात्री असेल, त्याचं काही टायमिंग, जेव्हा तुम्हाला फ्री असाल, इवन भोजन झाल्यावरही तुम्ही परित्राणच्या गाथा सुद्धा पठण करू शकता तुमच्यासाठी. अच्छा. म्हणजे आपण भोजन झाल्यानंतरही दुपारी वगैरे गाथा येस, म्हणू येस, शकतो त्याचा किंवा कुठलाच रात्री पण. टायमिंग नाहीये, कधी पण. हम्म. चालेल चालेल. साधू चालेल. साधू. साधू साधू. नमस्कार मॅडम. हा हॅलो मॅडम. हा, मी बोला. मी कृतिका बोलते. हा, कृतिकाला बोलू द्या. हा. शीतल मॅडमशी बोलायचंय. हा, बोला बोला. तर मला हे म्हणायचं आहे की आम्ही वंदना बोलतो, पण प्रत्येकांचे चाल वेगळी असते. तर मला असं वाटते तुमच्या गोड आवाजातली जर वंदनाचं रेकॉर्डिंग जर तुम्ही पाठवलं तर बरं होईल. म्हणजे त्याच तालासुरात आम्ही वंदना छान बोलू शकतो असं. ठीक तर आहे. म्हणजे त्याची काही अशी लयबद्ध तर चाल वगैरे तर नाहीच आहे असं ना. तर काही नाहीये, मी जस्ट जनरल म्हणत असते, पण पाठवेल तुम्हाला. हा हा जरा पाठवून द्याल तर बरं होईल. खूप दिवसांनी खूप सुंदर
देसना परत रिवाईज झाल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. मी तशी तुम्हाला कॉल करणारच होते, पण म्हटलं आताच बोलून घ्या. ओके. हॅलो, हा बोला. नमस्कार नम मॅडम, नम बुद्धाय. मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. बोला बोला. मी काय म्हणत आहे, तुम्ही चित्तविवेकामध्ये असता, तर मग हम्म, यादी वगैरे देशना देतात ना, मग हम्म. तुम्ही का बस ताई? तुम्हाला तर खूप छान धम्म देशना देता येतं. आवाज ब्रेक होतोय, काय म्हणताय मॅम? मी का म्हणत आहे, हा यादी वगैरे धम्म देशना देतात नाही ग्रुपवर नाही हा का, हा. तर त्यांच्यापेक्षा खूप छान शिकवता मॅडम. नाही, नाही असं नाही म्हणायचं त्यांच्यापेक्षा मी चांगलं नाही शिकू शकत किंवा माझ्यापेक्षा त्या चांगलं शिकवत असतील नसतील ते नाही. प्रत्येकाचा आपापला एक धम्माचा प्रवास असतो, प्रत्येकाचा आपापल्या धम्माचं नॉलेज असते. त्या चिवरमध्ये आहे तर त्या माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे ना. तशी नसतं ऐकूच मॅडम, पण मला हम्म. तुमचं म्हणून आपल्या चित्तामध्ये कधी असा विचार येऊ द्यायचा नाही की या माताजीपेक्षा तर आपल्या शीतलताई छान देसना देतात. ही तुमची मैत्री आहे, प्रेम आहे, करुणा आहे, तुम्हाला माझा आवाज आवडतो, माझी देसना आवडते म्हणून इतरांची आवडणार नाही असातला भाग नाही. धम्म धम्म आहे, प्रत्येकाकडनं आपण शिकलं पाहिजे. हो मॅडम. हे अकुशल होतं ना. मग आपण जर दुसऱ्याविषयी असा विचार आला आपल्या चित्तामध्ये किंवा माताजी नाही देताय व्यवस्थित देसना, काही प्रॉब्लेम नाही. कारण की प्रत्येक जण धम्म शिकत आहे, प्रत्येकाच्या शिकवणुकीची पद्धत वेगळी असू शकते. कधी कधी त्यांच्या शिकवणुकीमध्ये चुका पण होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कळलं तर आपण त्या करेक्ट करायच्या. सॉरी मॅडम, चुकी झाली. नाही, काही प्रॉब्लेम नाही. सॉरी पण नाही म्हणायचं, पण नेक्स्ट टाइम साठी. ओके. साधू साधू साधू, बघा बरं किती सुंदर. म्हणजे बारीक बारीक गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात, हीच कल्याण मित्रता आहे. तर ताईंनी आपल्याला खूप वेळ दिला, सर्वांनी शेवटपर्यंत थांबले, थँक्यू व्हेरी मच. उद्या आपण 7 ते 8 या वेळेमध्ये भेटूया. गुड नाईट, आपण आता शुभरात्री. सर्व क्षमा याचना करा. हा, काही क्षमा. कपटपणे चुका झाल्या आपल्या हातून तर त्याच्यासाठी आपण बुद्ध धम्म संघाला क्षमा मागणार. ओके. ओके. आणि मग आपलं पुण्य जे आहे सर्वांचं ते द्विगुणित होणार. कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतम् अच्चयं खममे भन्ते भूरिपन्या तथा गत कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतम् अच्चयं खममे धम्मा संदिठिकालिक कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतम् अच्चयं खम्मे सङ्घा पुण्यं खेतं अनुत्तरम् साधु साधु साधु. ओके, ठीक आहे. मी एंड करत आहे. हो ताई, ठीक. चला, थँक्यू सगळ्यांना. उद्या 7 ते 8 या वेळेमध्ये आपण भेटूयात. आणि सोमवारी बनते येत असतात, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती लिंक तुम्ही शेअर करा आणि प्रॅक्टिस करा. आज जे काही कळालं असेल ते. हे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येतात. कल्याण मित्र युट्यूब चॅनल आहे आपल्या याच्यावर, युट्यूबवर. ठीक आहे. चलो, गुड नाईट. जय भीम, नमो बुद्धाय. सॉरी सर, माझा थोडा व्हिडिओ ओपन होता. नाही नाही, काही हरकत नाही. फक्त काय की आता आपण सगळे शिकतोय, मी पण शिकतोय. नाही नाही, हरकत नाही. फक्त याच्यात काय करायचंय की आपल्याला आता हळूहळू जे काही शिकायला मिळणार आहे ना, ते आपण नाही ते माहित आहे.
हं. चालेल. पण राहील लावल्यानंतर. हो. तुमची साईड तुमची अशीच आहे. व्हॉट्सअपवर येते की असं मला मेसेज पाठवला. व्हॉट्सअप नाही येत. हा. व्हॉट्सअपवर असेल तर पाठवा. हो याच व्हॉट्सअपवर येईल. चला, गुड नाईट सगळ्यांना. ओके. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. जॉईन केल्याबद्दल थँक्यू. हं. बाय हो, बाय. नमो बुद्धाय.